अजीत दादा तुम आगे बढ़ो, अजीत दादा तुम आगे बढ़ो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मध्ये आल्यानंतर याच्या पलीकडे दादा काय आहेत हे मला या ठिकाणी दिसलं। मंत्रीपदच आहे, पण मंत्रीपदासोबत मतदारसंघाच्या विकासासाठी संजयजी फक्त तुम्हाला 6000 कोटी रुपये या ठिकाणी दिले। आमच्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आणि आज अभूतपूर्व उदगीरमध्ये ज्यांनी दादांचं आणि जनसन्मान यात्रेचं स्वागत केलं, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार संजयजी बनसोडे, विधिमंडळातील आमचे सहकारी आदरणीय बाबासाहेबजी पाटील, आदरणीय आमदार विक्रमजी काळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अफसरजी शेख, प्रदेश सरचिटणीस व्यंकटजी बेदरे, बालाजीराव भोसले, सय्यद जानिमिया, वसंतराव पाटील, प्राध्यापक शामरावजी डावळे, बाळासाहेबजी मार्लापल्ले, प्रवीण भोळे, व्यासपीठावर उपस्थित सर्व या मतदारसंघातील जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सर्वाधिक आमच्या भगिनी ज्या दादांना आशीर्वाद द्यायला आल्यात, इथं उपस्थित आमच्या मायमाऊली वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी उदगीरला बनसोडे साहेबांनी बोलवलंय आणि माझ्या माहितीप्रमाणे मलाच उशिरा बोलवलंय अशातला भाग नाही, दादांना सुद्धा तेवढंच उशिरा बोलवलेलं आहे। बरोबर आहे ना संजयजी? पण आजचा हा कार्यक्रम ज्या तारखेला होतो, याच भागात, याच लातूर जिल्ह्यामध्ये आजच्याच तारखेला 30 वर्षापूर्वी महाभयंकर भूकंप झाला। त्या भूकंपात अनेक जण गेले, त्या सर्वांना मी सर्वप्रथम आदरांजली अर्पित करतो। खरं तर आजचा हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्यक्रम पाहिल्यानंतर संजयजी मला वाटत नाही की आपल्या विरोधात आता ज्यांनी हिम्मत दाखवली ते सुद्धा उभा राहायला हिम्मत करतील। मी अनेकदा दादांचं एका व्यक्तीवर, आपल्या सहकार्यावर प्रेम पाहिले, अनेकदा एखाद्या आपल्या सहकार्यावर दादांनी दिलेली ताकद पाहिली, पण उदगीरमध्ये आल्यानंतर याच्या पलीकडे दादा काय आहेत हे मला या ठिकाणी दिसलं। मला वाटलं संजय बनसोडेंना फक्त क्रीडा आणि बंदरेच दिले का काय, मंत्रीपदच आहे, पण मंत्रीपदासोबत मतदारसंघाच्या विकासासाठी संजयजी फक्त तुम्हाला 6000 कोटी रुपये या ठिकाणी दिले। 5 वर्षात 6000 आणि मंत्रीपदही असलं उदाहरण दादा, हे फक्त संजयच्या बाबतीतच आपण करू शकतो। पण एक निश्चित आहे, आज ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादा बाहेर आहेत, बाहेर पडल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी दादांना राखी बांधून जे आशीर्वाद देत आहेत, ते आशीर्वादच संजयजी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात तारून नेणार आहेत। आमच्या या माय मौल्यात त्यांच्या आशीर्वादातून आम्हाला तारून नेणार आहेत। एक मला काही गोष्टीची कमाल वाटते,
माझी लाडकी बहीण योजना दादानी शेवटच्या बजेटमध्ये आणली. बजेटमध्ये आणल्या या लाडक्या बहिणीच्या योजनेवर एवढ्या टीका झाल्या. असं होऊ शकत नाही. पुन्हा म्हणले पैसे आणणारच कुठून, पुन्हा म्हणले पैसे आले तर देणारच कुठून. पुन्हा ज्या वेळेस 2 महिन्याचे एकदाच 3000 रुपये दिले ते म्हणले असं कसं झालं, हे सगळं चुकीचं आहे, आम्ही कोर्टात चाललो. म्हणजे जर महाराष्ट्रातल्या माय मावल्यांना महिन्याला 1500 रुपये दादा या ठिकाणी देत असतील, महायुतीचं सरकार देत असेल, तर इथं मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. ते म्हणले अरे असं जर बहिणीला 1500 रुपये महिन्याला गेले तर आपलं काही खरं नाही. पुन्हा आरोप केला, म्हणलं बहीण लाडक्या झाल्या. बहीण लाडक्या झाल्या तर भावानी काय करावं, भाऊ लाडके नाहीत का, भावासाठी योजना दिल्या. तर म्हणले आता भाऊ लाडके झाले, शेतकऱ्यांचं काय. आता शेतकऱ्यांना आता 1 रुपयात विमा दिला. 6000 रुपये केंद्र सरकारचे, 6000 रुपये राज्याचे, 12000 रुपये वर्षाला. एवढ्यावर इथं बरेच जण शेतकरी आले. 7.5 HP ची मोटर असणारा शेतकरी हात वर करा बरं एखादा. 7.5 HP ची 5-7 हातावर झालेत. बिल किती येत होता बिल, म्हणजे असंच होतं का. म्हणजे ह्याच्यावरच अरे 7.5 HP च्या मोटराचं बिल 10,000 रुपये येतं. हे 10,000 रुपये म्हणजे मागचं बिल भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही, अशी व्यवस्था आदरणीय दादानी आपली करून ठेवलेली आहे. एवढ्या अभूतपूर्व योजना थेट मायबाप जनतेच्या दारात या ठिकाणी जात असतील तर मी दादांचं मनापासून अभिनंदन करतो. या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागतही करतो. आणि दादा यापुढेही जेवढं देता येईल तेवढं या मराठवाड्याला सुद्धा द्या, कारण शेवटी मराठवाड्याचा विकास फार महाग पडलेला आहे. आणि या विकासाकडे आपण लक्ष दिलं तर आम्ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासारखं, कोकणासारखं या ठिकाणी ताकदीनं आमच्या भागाचा विकास करू. एवढंच या निमित्तानं बोलतो, थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजीत दादा तुम आगे बढ़ो, अजीत दादा तुम आगे बढ़ो. राष्ट्रवादी कांग्रेस